आज आपण पावटा टाकून मसाले भात कसा करणार आहे हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। जिरे, मिरची पावडर, धनिया पावडर, गोडा मसाला, हळद आणि बटाटा आपण असं सोलून घेतलेला आहे, एवढ्या साईजमध्ये तुकडे करून घेतलेले आहेत। त्यानंतर आलं लसूण पेस्ट, शेंगदाणे, पावटा, टोमॅटो, 2 हिरव्या मिरच्या अशा एकाचे 2 कट करून घेतलेले आहेत, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर। तांदूळ आपण अर्धा किलो घेतलेले आहे, स्वच्छ धुवून घेतले 2 पाण्याने। आता आपण पातेल्यामध्ये 3 मोठे चमचे तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं की 1 चमचा जिरे टाकू। आता आपले जिरे व्यवस्थित फुलले आहेत। आता आपण त्यामध्ये हा उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया। कांदा पूर्ण ब्राऊन नाही करायचा आहे आपल्याला, फक्त तो 1 मिनिटभर असं शिजेपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा बऱ्यापैकी शिजला आहे, त्यामध्ये आपण आता टोमॅटो ॲड करू। त्यानंतर जी हिरवी मिरची उभी कापून ठेवली होती ती पण टाकून घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकू। आता हे आपण सगळं तेलामध्ये परतून घेऊया। त्यामध्ये सुके मसाले ॲड करणार आहे। हळद घेणार आहे अर्धा चमचा, लाल तिखट 1 चमचा, ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। धनिया पावडर 1 चमचा, गोडा मसाला 1 चमचा। आता ह्या मसाले हे आपले परततात आहे, तोपर्यंतच आपण त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ ॲड करणार आहे आणि हे व्यवस्थित सगळे मसाले आपण परतून घेणार आहे तेलामध्ये। आता आपले हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतले आहेत। मसाल्यांना किती व्यवस्थित तेल सुटले तुम्ही बघू शकता। आता त्यामध्ये आपण बटाटे टाकणार आहे आणि आपले घेवड्याच्या शेंगा आणि शेंगदाणे हे टाकून घेणार आहे। तुम्ही ह्याला घेवडा किंवा काही जण ह्याला पावटा सुद्धा बोलतात। तर हे सगळं आपले घेवडा, शेंगदाणे आणि बटाटा आपण एकत्र करून घेणार आहे या मसाल्यांमध्ये। मी धुवून घेतले ते कोलम, ते ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आपण। व्यवस्थित परतून घेणार आहे तांदळामध्ये हे सगळे मसाले। तांदळामध्ये हे सगळे मसाले परतून झाले, त्यामध्ये आपण आता गरम पाणी ॲड करणार। जेवढं आपलं भात शिजायला लागतं त्या हिशोबाने आता पाणी आपण टाकून घ्यायचं आहे। गरमच पाणी टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं आहे। आता ह्याला 10 मिनटं व्यवस्थित उकळी काढून घेऊया आपण एक। अशा प्रकारे आता आपला भात आपण शिजवून घेऊया। हे पहा आपला भात किती व्यवस्थित असा मोकळा मोकळा झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित असा सुटसुटीत हा भात झालेला आहे आपला। आता हा आपला भात झालेला आहे। आता मी गॅस बंद करून हा सर्व करून घेऊया। आपला पावटा टाकून केलेला मसाले भात खाण्यासाठी तयार आहे। त्याबरोबर मी म्हणजे नाही का नेहमी आपण कांदा, टोमॅटो असे सॅलड वगैरे घेत असतो, तर मी आज लिज्जत पापड तळून घेतलेले आहेत त्याबरोबर।